अरे यार, सगळी रात त्या रील्स बघण्यात निघून जाते. कारण आमच्यासारख्या मुलांना, गरीब मुलांना कोण मेसेज करणार? माझं खूप मन करतं यार, तिच्या प्रत्येक स्टोरीला, प्रत्येक पोस्टला लाईक करावं, रिप्लाय करावं. हा विचार करून की ॲटलीस्ट बोलणं तरी सुरू होईल. मग विचार येतो की ती का बोलेल माझ्यासोबत? असं काय उखाडलं मी माझ्या लाईफमध्ये? ना चांगला चेहरा आहे, ना बॉडी आहे, ना पैसा आहे माझ्याकडे. का आहे का माझ्याकडे तिला द्यायला? मैत्री, आपलेपणा, प्रेम. अरे आपलेपणाने मैत्रीने काम चाललं असतं ना या जगात. तर आज तो टायटॅनिक मधला हिरो जिवंत असता आणि मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये थोडासा खुश असतो. हे टी-शर्ट बघतोयस? 6 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी मी हे टी-शर्ट विकत घेतलं होतं आणि आज 6 वर्षानंतर सुद्धा मी हेच टी-शर्ट वापरतोय. माझ्या आयुष्याप्रमाणे यात सुद्धा खड्डे पडलेत. रंग उडाला याचा, बेरंग झालंय. हा फरक आहे आमच्या दोघांमधल्या लायकीचा. अरे आमच्यासारख्या मुलांना ना आपल्या लायकीपेक्षा मोठ्या मुलींशी प्रेम करणं, त्याबद्दल विचार करणं सुद्धा गुन्हा आहे. आम्ही फक्त स्वप्न पाहू शकतो. फक्त स्वप्न पाहू शकतो. पण ती स्वप्न पूर्ण होतील याची अपेक्षा ठेवायला आम्हाला अधिकार नाहीये. अजिबात नाहीये.